नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज खूप सुंदर आणि छान असा छोटंसं मिनी पाऊच याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल की मी मेन फॅब्रिक, फॉर्मशेट आणि अस्तर हे सर्व एकमेकावर सेट करत उभ्या आडव्या रेषा आखत शिलाई मारत क्विट करून घेतलेला आहे. आणि त्याची मापे जशी मी स्क्रीनवर दाखवलेली आहेत ना, सेम त्याच मापाने कट करून घेतलेला आहे. 13 इंच इतकी उंची घेतलेली आहे आणि 9 इंच इतकी रुंदी घेतलेली आहे. अशा प्रकारे हे फॅब्रिक आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये करत आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे फॅब्रिक फोल्ड करायचं आहे. तर 4 फोल्डमध्ये फोल्ड करायचं आहे आणि तिथे आपल्याला हे टाचण्यानं अटॅच देखील करून घ्यायचं आहे. म्हणजे जी काही आपण मापे याच्यावर टाकणार आहोत ना, ती बरोबर एकदम व्यवस्थितरित्या टाकली जातील आणि हे फॅब्रिक बिलकुलही हलले जाणार नाही. तर अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता मी टाचण्यानं अटॅच करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर या फॅब्रिकच्या आपल्याला वरच्या बाजूकडनं, तर बघा जी बंद बाजू आहे ना, तिकडनं आपल्याला 1.5 इंच असं माप टाकायचं आहे. आणि या फॅब्रिकच्या आतल्या बाजूला पण आपल्याला 1.5 इंच असं माप टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने मापे टाकून झालेले आहेत आणि तिथे आपल्याला सरळ रेषा आता आखून घ्यायची आहे. सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी आधी पेनाने आकार दिलेला आहे आणि तो दिसत नाही आहे, त्याकरता मी पुन्हा चॉकने मार्क देखील करून दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने हा आकार दिलेला आहे ना, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असा हा आपला मिनी पाऊचचा जो बेस आहे ना, तो तयार झालेला आहे. त्यानंतर इथे जसं व्हिडिओमध्ये मी करत आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला या फॅब्रिकवर मापे टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथे या बेल्टचं मी माप काढून घेतलेलं आहे आणि जिथे मार्क केलेलं आहे ना, तिथून त्या मार्क केलेल्या जागेपर्यंत आपल्याला हे फॅब्रिक मोजून घ्यायचं आहे की याची लांबी किती भरत आहे. कारण की इथे आपल्याला एक बेल्ट देखील कट करायचा आहे आणि तो या मिनी पाऊचला अटॅच देखील करायचा आहे. तर अशा पद्धतीने माप काढून झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला टेपने मोजून दाखवत आहे की आपल्याला किती लांबीचं बेल्ट तयार करायचं आहे ते. तर इथे तुम्ही बघू शकता 10 इंच इतक्या लांबीचा आपल्याला बेल्ट लागणार आहे. तर पाऊच बनवण्याकरता आपल्याला जो बेल्ट तयार करायचा आहे ना, त्याची मापे मी स्क्रीनवर दाखवलेली आहे. मापे दाखवलेला व्हिडिओ माझ्याकडनं शूट झालेला नसल्यामुळे मी मापे दाखवू शकत नाही आहे. त्यानंतर इथे 2 इंच आणि अर्धा इंच इतक्या लांबी रुंदीची आपल्याला 2 स्ट्रीप तयार करायची आहे. आणि त्यानंतर जो बेल्ट आपण तयार करून ठेवला होता ना, 11 इंच लांबी आणि 3 इंच रुंदीचा, तो अशा प्रकारे मध्यभागी फोल्ड करायचा आहे. फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला तो कट देखील करून घ्यायचा आहे. त्याचे आपल्याला 2 भाग इथे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता या बेल्टचे असे 2 भाग आपले तयार झालेले आहेत. त्यानंतर चेन घ्यायची आहे आणि चेन आपल्याला या बेल्टला अटॅच करायची आहे. तर फॅब्रिकची सरळ बाजू आणि चैनीची सरळ बाजू दोन्ही एकमेकाकडे येतील अशा पद्धतीने आपल्याला ही चैन सेट करायची आहे. आणि इथे मशीनने शिलाई मारत ही चैन आपल्याला या फॅब्रिकला लावून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही चैन आपली या फॅब्रिकला लावून झालेली आहे. त्यानंतर या चैनवर आपल्याला टॉप स्टिच देखील करायची आहे. म्हणजे जी चैन लागलेली आहे ना, ती एकदम फिनिशिंगमध्ये या फॅब्रिकला बसली जाईल. तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता टॉप स्टिच मी करून घेत आहे. टॉप स्टिच करून झाल्यावर सुद्धा इथे बघा चेनची जी आतली बाजू असते ना, ती थोडीशी उखलल्यासारखी दिसत असते. त्याच्यामुळे तिथे पण आपल्याला शिलाई मारून एकदम फिनिशिंगमध्ये ही चेन आपल्याला या फॅब्रिकला लावून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता बेल्टच्या एका भागाला आपली चेन लावून झालेली आहे आणि दुसऱ्या भागाला पण सेम त्याच पद्धतीने चेन ठेवत आपल्याला बेल्टचा दुसरा भाग देखील तयार करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या बेल्टला माझी चेन लावून झालेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये रनर देखील मी ॲड करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे या चेनमध्ये आपला रनर ॲड करून झालेला आहे. आणि त्यानंतर ज्या स्ट्रीप आपण कट करून तयार करून ठेवल्या होत्या ना, त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या बेल्टच्या
जिथे चेन अटॅच केलेली आहे ना तिथं दोन्ही बाजूकडनं या स्ट्रीप आपल्याला स्टिच करत अटॅच करून घ्यायच्या आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या दोन्ही स्ट्रीप या बेल्टला अटॅच झालेल्या आहेत. आणि त्यानंतर पाऊचचा जो बेस आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने हा बेल्ट या पाऊचच्या फॅब्रिकवर सेट करत आपल्याला तिथे शिलाई मारत अटॅच करून घ्यायचा आहे. शिलाई मारून झाल्यानंतर अटॅच झाल्यानंतर तिथे आपल्याला बाहेरच्या बाजूनं टॉप स्टिच देखील करायचं आहे. तर टॉप स्टिच करून झाल्यानंतर बेल्ट आपल्याला बघा अशा पद्धतीने मध्यभागी फोल्ड करायचा आहे आणि या बेल्टचा आपल्याला सेंटर पॉईंट म्हणजे मध्य काढून घ्यायचा आहे. तर बेल्टचा मध्य काढून झाल्यानंतर आपल्याला जो पाऊचचा बेस आहे ना त्याचा देखील आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूकडनं मी सेंटर पॉईंट काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने सेंटर पॉईंट काढून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हे दोन्ही पाऊचचे जे आपल्याला भाग आहेत ना ते बरोबर एकमेकावर सेट करायचे आहेत आणि तिथे शिलाई मारत हे जोडून देखील आपल्याला घ्यायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूकडनं पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे दोन्ही भाग एकमेकावर ठेवत शिलाई मारत तयार करून घ्यायचे आहे. तर इथे पाऊच आपला बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता. आणि जिथे शिलाई मारलेली आहे ना तिथे आपण 1.5 इंचाची पट्टी कट करत पाइपिंग देखील तयार करू शकतो. म्हणजे एक्स्ट्राचे धागे दोरे जे आहेत ना ते निघले जाणार नाहीत. तर इथे पाऊच मी तुम्हाला सरळ करून दाखवत आहे. बघा किती सुंदररित्या आणि किती छान असं हे आपलं छोटंसं मिनी पाऊच बनून तयार आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करा. आणि असेच छान छान आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.